मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या सखी साजनी या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक महिला श्रोत्यांचं मी लता जाधव स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमात तुम्ही ऐकणार आहात एक कथा. कथेचं नाव आहे फुंकणी. चूल धगधग पेटली होती आणि ती पण धगधगत्या अवस्थेत बसली होती. कपाळातून रक्ताची धार लागली होती. डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण ते डोळ्यातील खारट पाणी ओठाजवळच्या जखमेला लागल्यामुळे ती जखम चुरचुरत आणि ठणकत होती. काय करावे काही कळत नव्हते. ती थरथरत चुलीकडे पाहत बसली होती. तिची 18 पूर्ण झाली नि लगेच तिला लग्न करून सासरी पाठवून दिले गेले होते. माहेरपेक्षा सासरची अवस्था बरी होती. कष्टाला कमी नव्हते, पण 2 वेळचे जेवायला तरी मिळायचे. नवरा पण बोलायला वागायला चांगला होता. आणि लग्नाला पहिला महिना संपला. पण संपता संपता गोड बातमी देऊन गेला. घरात अतिशय आनंदी वातावरण होते. घरातले सगळे आनंदी असल्यामुळे ती पण खुश होती. दर महिन्याला नवरा तपासणी करायला घेऊन जात होता. एके दिवशी नवरा बाहेरून जाऊन येतो म्हणून तिला दवाखान्यात सोडून बाहेर गेला. तिची तपासणी झाली. तिला औषध लिहून दिले आणि आराम करायला सांगितला. तिने शेजारच्या दुकानातून औषधं घेतली आणि नवऱ्याची वाट बघत थांबली. शेजारी बसलेली बाई विचारते, मुलगी आहे का? ती म्हणते, म्हणजे? बाई पुन्हा म्हणते, काय बाय, काय बी माहीत नसल्यावानी का करायलीस? ती म्हणते, आओ आजी, खरं काय बी समजलं नाही बघा. बाई म्हणते, अगं हातातली औषधं आहेत ना, ती बाळ पाडायची औषधं आहेत. ती म्हणते, नाही व, अगं पोरी लय वेळा पाहिलं इथं, नंतर आराम बी करायला सांगितला असल ना? ती म्हणते, होय. ती काही बोलणार तोपर्यंत नवरा आला आणि ती त्याच विचारात त्याच्या मागे निघून गेली. घरी गेल्या गेल्या तिने नवऱ्याला जाब विचारला. नवरा म्हणतो, होय, तुला कोणी सांगितलं? ती म्हणते, पण का? तिने का म्हणल्या म्हणल्या त्याने तिला खाडकन कानाखाली लावली आणि म्हणाला, मला प्रश्न विचारतीस? मला नको आहे ही मुलगी. गोळ्या घे आणि मोकळी हो. ती म्हणते, नाही, मी गोळ्या नाही घ्यायची. तिने विरोध करायला सुरुवात केल्यावर तो तिला अमानुषपणे मारू लागला. ती जोरजोरात ओरडत होती, पण कुणी तिला वाचवायला येत नव्हते. मारणे बंद केल्यावर ती तशीच थरथरत चुलीसमोर जाऊन बसली. थोड्या वेळाने नवऱ्याने परत विचारले, गोळी घेतली का? ती म्हणते, नाही. ती परत नाही म्हणल्यावर तो त्वेषाने तिच्याकडे धावून गेला. तसा तिने हातातली फुंकणी घेतली आणि जोरात त्याच्या कपाळावर मारली. ह्या अचानक वारामुळे तो कपाळावर हात पकडून आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिला. ती उठली आणि फुंकणी परत उगारून म्हणाली, दुखलं? मला बी असंच दुखतं. यापुढं मला आणि माझ्या पोरीला परत हात लावलास तर याद राख,